जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. पहिल्या सामन्यामध्ये 40 धावांचं लक्ष्य होतं कुठेतरी पार करण्यामध्ये आलेलं. अपयश. दुसऱ्या डावामध्ये 46चं लक्ष्य पार केलंय. या तिसऱ्या सामन्यामध्ये कसा खेळ राहील दोन्ही संघांचा हे पाहायचंय, कारण अद्याप या स्पर्धेमध्ये सांघिक अर्धशतक आलं नाहीये. आघाडीचे फलंदाज, चला दोन्ही टीम आपला 12वा खेळाडू पाठवा. आघाडीचे फलंदाज काशीनाथ आणि त्यांच्या साथीला विलास. पहिला चेंडू जय यांचा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र प्राप्त होईल. घोषांकित स्वरूपात एक धाव प्राप्त होत असताना धावांचा श्री गणेशा होतोय. टीम VHS स्ट्रायकर्स मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलेत गोलंदाज. जय नावामध्ये जय आहे, संघाला विजय मिळवून देतील का? वेगाने हाताळण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. एक अवांतर चेंडू ची सांगता होते. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या 2 धावा. आणि विनंती असेल आपण पाठीचे नेट्स आहेत त्यामध्ये कोणी खेळू नका. प्रत्येक खेळाडूला विनंती केली जाते. आकुट टापाचा चेंडू हुक केलाय, इमारतीमध्ये चेंडूला खेळलाय. एक धाव मात्र प्राप्त होईल. जे संपूर्ण स्पर्धेमध्ये शेळगावचे खेळाडू आज शेळ चॅम्पियन ट्रॉफी मध्ये दाखल झाले आहेत त्यांना विनंती असेल मुख्य व्यासपीठाच्या मागे जे नेट्स आहेत त्यामध्ये खेळू नका प्लीज. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना बॅकवर्ड पॉइंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग, मिड विकेट. 30 साइड वर्तुळाच्या आतमध्ये आणि डीपला प्रोटेक्शन दिलंय. स्क्वेअर लेग आहे. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. शॉर्ट बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंच कळवतायत एक धाव प्राप्त होईल घोषांकित स्वरूपात. एक सिंगल टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. या सिंगलच्या जोरावर 3 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि या 4 चेंडू मध्ये 3 धावा आल्यात. अकोट टप्प्याचा मारा सातत्याने केला जातोय. एक धाव प्राप्त होईल. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फक्त दिशा दिल्या. एक सिंगल डबल ने मात्र सातत्याने शेवटचा चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. फक्त दिशा दिली चेंडूला. या शेवटच्या चेंडूवर एक धाव प्राप्त होईल. फलंदाज काशीनाथ यांना स्वतःकडे ठेवतील. स्ट्राइक. पहिल्या षटकाखेर बिनगडी बाद 5 धावा. पहिल्या पहिल्या षटकाखेर बिनगडी बाद 7 धावा. पहिलं षटक गोलंदाजीसाठी ज्या प्रकारे जय यांनी हाताळलं होतं. आखूड टप्प्याचा मारा केला परंतु त्या चेंडूवर कोणताही मोठा प्रहार आला नाहीये. चांगली गोलंदाजी.
षटक क्रमांक 2 गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना गोलंदाज गणेश आलेत. मॅन फ्रॉम गावठाण. 3 क्षेत्ररक्षक 30 वर्तुळाच्या बाहेर पाहायला मिळतात. बैठक मारण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळतोय. कोणती धाव मात्र या चेंडूवर प्राप्त होणार नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. स्वीपर कव्हर आहे. लॉंग ऑन स्क्वेअर लेग डीपला तैनात केलाय या दुसऱ्या षटकासाठी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. चेंडू काहीसा खाली राहिलाय. पॅड आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची होते सांगता. डॉट बॉल. काशीनाथ आणि त्यांच्या साथीला आहेत विलास. धावा कराव्या लागतील. खेळ तुम्हाला प्रथमतः फलंदाजी करण्याचा, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर हलकासा कट होतोय. स्वतः नाराज आहेत फलंदाज काशीनाथ. कॅप काढली आणि पुन्हा कॅप घातली. डोक्याला हात लावलाय. कारण अशा वेळेला तुम्ही ज्यावेळेला आघाडीला येता त्यावेळेला पॉवर प्ले मध्ये चांगली फलंदाजी करण्याची गरज असते आणि ती कुठेतरी अपयश आले. कोटापादा चेंडू शॉर्ट चॅक. क्षेत्ररक्षक डीप वरून वेगाने येतील. एक धाव पूर्ण केले. दुहेरीचा प्रयत्न. तत्पूर्वी पंचांचा इशारा. चेंडू सीमा पार. चौकार. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. आखूड टप्प्याचा चेंडू होता. बॅकफुटला वेट ट्रान्सफर करत असताना 4 धावा प्राप्त केल्यात टीम VHS स्ट्रायकर्स. 1.4 चेंडूंचा खेळ झालाय. 11 धावांची नोंद धावफलकावर. चला टीम MF फायटर्स थोडस आपण फास्ट खेळा प्लीज. फुललेला चेंडू होता. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. 1 धाव मात्र घेण्याची संधी होती. 1 धाव प्राप्त केली जाईल. टीमची धावसंख्या धावफलकावर 12. 1 to go. पायावर टाकलाय. फ्लिक ऑन द रिक्स. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. इट्स अ ह्यूज हिट. षटकार. या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 6 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावर. 18 रन्स ऑन बोर्ड. अठरा धावा धावफलकावर. 9 धावांची धावगती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आज जरूर किरण मस्कर सरांना आपण मिस करतोय, परंतु नक्की त्यांची एक धावती भेट अपेक्षित आहे. कारण पाटण तालुका आणि किरण मस्कर सर एक ऋणानुबंध वेगळं नातं आहे. इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर पूल केला. क्षेत्ररक्षक आहे. डीप लॅक करणार नाहीये कोणती चुकी. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. दत्ता यांनी डीपला झेल. फलंदाजाचा संपेल खेळ. बॅक टू द डगआउट. पहिला धक्का टीम VHS स्ट्रायकर्स. फलंदाज बाद. षटक क्रमांक 3 प्रगती पथावर असताना 18 धावा धावफलकावर. 1 गडी बाद. सुरुवात चांगली झाली होती, परंतु आता 1 गडी बाद केलाय. न्यू बॅटर लवेंदर आलेत. आता लवेंदर कशा प्रकारे फलंदाजी करतील हे पाहायचं आहे, कारण मोठे शरीरयष्टीचा विचार केला तर बुमबुम माट्याची आठवण आली. शिवगर्जना स्पोर्ट्स SPVL 2 मध्ये सर्वोच्च धावसंख्या उभारली होती आणि आता मात्र त्यांना या मैदानावर धावांचा पाऊस पाडावा लागेल. ज्यांनी दिवाळीमध्ये फटाके फोडले नाही त्यांनी आता फलंदाजी करत असताना धावांचे फटाके फोडा.
चला थोडंसं फास्ट खेळूया प्लीज मित्रांनो. लवेंदर साठी पहिला चेंडू डाऊन द लेग साइड, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव. एक व्हाईट चेंडूचा शेवट केला जातोय. 19-1 चॅम्पियन ट्रॉफी शिरड 2024. अकोट टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका, डीपला क्षेत्ररक्षक, झेलची संधी आहे. वॉट कॅच. जर हा झेल टिपला असता साहिल यांनी तर मात्र नक्कीच त्यांच्या नावाची चर्चा झाली असती, परंतु प्रयत्न मात्र अप्रतिम केलेत. प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना झेल सोडला साहिल यांनी, परंतु कौतुक व्हायला पाहिजे. 100% एफर्ट्स दिलेत, जरूर झेल सुटलाय, हरकत नाहीये. अकोटापाचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग साइड, पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. गोलंदाज जय आहेत. जय जवान जय किसान हा आपला नारा, आणि या गोलंदाज जय आलेत. शॉट ऑफ लेंथ, एक धाव मात्र प्राप्त होईल या फटक्यावर. मैदानाची भौगोलिक रचना पाहिली तर तुम्हाला इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर धावा कराव्या लागतील, कारण छत्रपती शिवाजी महाराज घनसोलीचं हे क्रीडांगण, आणि या क्रीडांगणावर ज्या प्रकारची ही खेळपट्टी आपण पाहतोय ना, तर या खेळपट्टीवर धावा आहेत त्या तुम्हाला कराव्या लागतील. आडव्या बॅटने हवेत खेळायचे चेंडू, क्षेत्ररक्षक मागे धावत जात असताना एकदा पूर्ण केली जाईल. दोहीचा प्रयत्न, लवेंदर यांना स्ट्राईक अगदी सोडली जरूर होती, परंतु त्यांच्या सहकार्याने मात्र त्यांना मागे जायला सांगितलं विलास यांनी. टीमची धावसंख्या 23 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना गोलंदाज जय. पुढे सरसावून लवेंदर यांनी चेंडू हवेत खेळलाय. चेंडू साईल सीमा रेषा पार. इट्स अ फॅब्युलस स्ट्रोक. लवेंदर यांच्या बॅट मधून लवली षटकार. नाव लवेंदर आहे, परंतु काय फटकेबाजी, अगदी कोणाला प्रेमात पाडण्यासारखा षटकार ढोकलाय. शिळगावचा बोंबू माट्या. व्हॉट अ स्ट्रोक. टीमची धावसंख्या धावफलकावर 29 धावा. चांगलं टायमिंग, चांगलं पदलालित्य. हा चेंडू देखील पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, अगदी एसटी रक्षकाच्या हातातून चेंडू निसटलाय. यस पंच सांगतायत की षटकाचे होईल, सांगता. टीमची धावसंख्या धावफलकावर 29-1. 3 षटकांचा खेळ समाप्त. 29-1 टीम VHS स्ट्रायकर्स. धन्यवाद. नयन सूर्यवंशीय गुणसंख्या लेखन म्हणून काम करत असताना खजिनदार आहेत, आणि खजिन्याची चावी देखील त्यांच्याकडेच आहे मंडळाच्या, आणि शेअर मार्केटचे बादशाह म्हणून त्यांचं अगदी शेअरमध्ये नाव आहे. षटक क्रमांक 4 गोलंदाज साहिल, अंडर 19चा गोलंदाज आहे. मगाशी सांगितलं की तुमच्याकडे तिजोरीच्या चाव्या, आता सांगताय शेअर मार्केटच्या पण चाव्या आहेत. एखादी चावी आम्हाला देखील द्या. पहिला चेंडू आखूट टप्प्यात हाताळला जातोय. डीप स्क्वेअर लेग आहे तैनात. एकदा पूर्ण केले. दुहेरीचा प्रयत्न करतच नाहीयेत. इथे जर 2 धावा घेण्याची संधी होती का, तर अगदी क्षेत्ररक्षक दूरवर होता. 2 धावा घेण्याची प्रयत्न झाला नाहीये. एक सिंगल टीमच्या टोटल मध्ये, या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या 30 धावा. 30 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4. विकेट काढण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये बिल्डिंग मध्ये जाईल. 1 धाव मात्र प्राप्त केलीच आहे.
एकदम हस्त खेळतं वातावरण. कुणाल म्हात्रे अकुटापाचा चेंडू अपरकट केलाय. बॅकवर्ड पॉइंटला झेलची संधी असेल. अगदी झेल निसटलाय हातातून. प्रयत्न मात्र लाजवाब केले. 1 धाव प्राप्त होईल. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षक मागे धावत जात असताना झेल पकडण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण करणारा आत्माराम खेळाडू होते. क्रिकेटमध्ये मागे धावत जात असताना झेल पकडणं सोपं नसतं. क्रिकेटमध्ये तुम्हाला सोप्या गोष्टी कठीण गोष्टी सोप्या कराव्या लागतात. धावसंख्या धावफलकावर या अतिरिक्त चेंडूने जाऊन पोहोचल्या टीमची धावसंख्या 33 धावा. साहिल अकुट टप्प्याशी गोलंदाजी सातत्याने करत असताना या षटकामध्ये कुठेतरी टप्प्यावर नियंत्रण नाहीये. हा चेंडू देखील शरीरापासून दूर टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. पंच कळवतात हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. कुठेतरी व्हाईट चेंडूवर तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. टप्पा हा तुमचा योग्य असायला हवा, नाहीतर त्याचा तुम्हाला भुर्दंड तुमच्या संघाला देखील नक्कीच सहन करावा लागतो. अवांतर चेंडू हाताळलेत. सलगचा तिसरा व्हाईट चेंडू हाताळला जातोय. खराब गोलंदाजी. तुम्ही या आयोजकांचा पण वेळ घेताय, तुमच्या संघाचा देखील वेळ घेताय, धावा देखील खर्च करताय, कारण 3 अवांतर चेंडू हाताळलेत सलगचे. टीमची धावसंख्या 35 धावा, 3 चेंडूंचा खेळ शेष, म्हणजेच काहीतरी 9 चेंडूंचं षटक असेल. शॉट ऑफ लेंथ ऑन साइडला चेंडूला दिशा दिली. मिडॉन आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. हा चेंडू अगदी अचूक टप्प्यावर हाताळलाय. अशा प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं असेल. अगदी शांत वातावरण. फुललेनचा चेंडू फटका फासलाय. अमोल स्वतः कर्णधार संघ मालक आहेत. चेंडू फील्ड करतील तद्वर 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. टीमची धावसंख्या या सिंगलच्या जोरावर 37 धावा. 1 टू गो. हाफ ट्रॅकर विकेट केलाय. क्षेत्ररक्षक दूरवर राहतील. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलाय. दुहेरीचा प्रयत्न केलाय. धावचीची संधी असेल. फेकी अगदी थोडीशी खराब पाहायला मिळाली. कुठेतरी योग्य दिशेला जर फेकी झाली असती तर नक्कीच काहीतरी वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नसतं. 2 धावा या दुहेरीच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 षटका अखेर VHS फायटर्स 39 धावा. नेक्स्ट मॅच विन्सी 11 विपक्ष सन वॉरियर्स. दोन्ही संघाचे कर्णधार आम्ही आपलं लक्ष वेधतोय. पहिल्या डावाखेर आपली नाणेफेक केली जाईल. विन्सी 11 चे संघ मालक आहेत राज सूर्यवंशी आणि सन वॉरियर्सचे संघ मालक आहेत सूरज सूर्यवंशी साहेब. अंतिम षटक कोण घेऊन येईल हे पाहायचंय. स्लॉग ओव्हरचं षटक. अंतिम षटक घेऊन स्वतः कर्णधार, स्वतः संघ मालक अमोल सूर्यवंशी दाखल झालेत. या 6 चेंडू मध्ये कितपत मजल मारेल टीम VHS स्ट्रायकर्स. 39 धावांची नोंद केली आहे धावफलकावर. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर स्क्वेअर लेग आहे तैनात. त्याच्या डोक्यावरून अगदी बजरंग बलीच्या मंदिरा शेजारी चेंडू सीमारेषा पार. चॅम्पियन ट्रॉफी शिरळचा ब्रँड दाखवणारा षटकार. 45 रन्स ऑन बोर्ड. नक्की स्कोरर विषयी आम्ही देखील बोलू. तिजोरीच्या चाव्या, शेअर मार्केटच्या चाव्या, अजून कसल्या कसल्या चाव्या आहेत नयन सरांकडे, ते देखील आज आम्हाला दिवसभर कळेल. पण चांगलं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. बॅकफुटला जाऊन पंच केला. व्हॉट अ शॉट. क्रिकेट मधील पुस्तकी फटका, नेत्रदीपक फटका. शॉट ऑफ द डे. चेंडू सीमारेषा पार. फलंदाज विलास यांच्या बॅट मधून अफलातून स्ट्रोक. षटकार. व्हॉट अ शॉट. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. हाफ ट्रॅकर होता. सलगचा दुसरा ठोकलाय षटकार. षटकार हॅट्रिक होईल का? सांघिक अर्धशतक धावफलकावर. अकुटापाचा चेंडू होता. विकेट करण्याचा प्रयत्न टायमिंग करू शकले नाहीये. डीपला क्षेत्ररक्षक
तैनात होते. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल आणि सांघिक अर्धशतक झळकावलंय टीम VHS स्ट्रायकर संघाने. आणि हा पहिला संघ ठरतोय चॅम्पियन ट्रॉफी शहर मधला की त्याचं सांघिक अर्धशतक झळकावलंय. आणि प्रामुख्याने वाटा राहिलाय विलास यांचा 9 चेंडूमध्ये 24 धावा ठोकल्यात. परंतु तो एक्स्ट्रा कव्हरला ठोकलेला षटकार हा मात्र नेत्रदीपक होता. काय फटका सजवलाय. शॉट ऑफ द डे. आकोट टप्प्याचा चेंडू लवेंदर यांनी केलाय ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून हवाई सफार. चॅम्पियन ट्रॉफी शिळ षटकार. विलास याने आक्रमण केला. आता लवेंदर देखील शांत राहणार नाहीत. 8 चेंडू मध्ये 18 धावा ठोकल्यात लवेंदर यांनी. 58 धावा धावफलकावर. आक्रमण केले अमोल यांच्यावर. हा चेंडू चांगला हाताळला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत मिडॉनला 1 धाव प्राप्त केली जाईल. अमोल यांनी या षटकामध्ये धावा खर्च केल्यात. स्वतः कर्णधार आहे संघ मालक आहेत परंतु कुठेतरी शॉर्ट ऑफ लेनची सातत्याने गोलंदाजी केली आहे आणि त्याचा फायदा उचललाय या दोन्ही फलंदाजांनी. 1 to go. 59 धावा. शेवटचा चेंडू देखील हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट आर्म पूल डीपला स्क्वेअर लेग आहे. एकदा पूर्ण केली जाईल. दोरीचा प्रयत्न नाही होणार. पहिल्या डावाचा इथे खेळ होतोय समाप्त. पहिल्या डावाखेर टीम VHS स्ट्रायकर्स टीमची धाव संख्या या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचले 60 धावा आणि 61 धावांचं लक्ष्य असेल अमोल सूर्यवंशी आणि लवेंदर हे शेवटच्या चेंडूवर धावबाद झालेत. कारण हे लेग प्रकारचे मॅचेस आहेत त्यामुळे तुमचा रन रेट हा देखील खूप महत्वाचा असतो आणि तो ग्राह्य धरला जातो. परंतु फलंदाज विलास यांनी ठोकलेला एक्स्ट्रा कव्हरला षटकार आजच्या दिवसामध्ये त्याची देखील चर्चा केली जाईल. स्वतः संघ मालक आहेत टीमचे अर्थातच VHS फायटर्स स्ट्रायकर्स आणि खजिनदार कोयना क्रिकेट असोसिएशन. म्हणजे ज्या प्रकारचा फटका नक्की चर्चा करू परंतु आपण नाणेफेक करूया. विन्सी 11 विपक्ष सन वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार या प्लीज. अमोल सर टॉस करून घ्या. विन्सी 11 विपक्ष सन वॉरियर्स. ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला राज सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला सन वॉरियर्स सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ. चला दोन्ही टीमचे कर्णधार या आपण नाणेफेक करूया. विन्सी 11 विपक्ष सन वॉरियर्स या दोन्ही टीमचे कर्णधार आपण नाणेफेक करूया. दोन्ही टीमचे कर्णधार दाखल झालेले आहेत. विन्सी 11 सन वॉरियर्स. सन वॉरियर्स संघ कॉल करेल स्विंग द कॉइन. छापा कॉल केलाय आणि यस छापा आलाय. अभिनंदन. पहिला सामना आपण देखील जिंकलाय. आणि काय संघामधील वातावरण आहे आणि कसं ॲटमॉस्फिअर आहे. संघामध्ये वातावरण चांगलंच आहे. सगळ्यांना आता प्रोत्साहन भेटले पहिला मॅच जिंकल्यामुळं आणि आमचा क्षेत्ररक्षणाचा डिसिजन असेल.
आणि कसं वाटलं पहिला सामना तुम्ही देखील जिंकलाय, समोरचा संघ देखील पहिला सामना जिंकलाय, काय रणनीती असेल? आता आम्ही कमीत कमी धावा पण त्यांना रोखण्याचा प्रयत्न करू. 40च्या आतमध्ये थांबवायचा प्रयत्न करू. समोर सन रायडर्स आहे सामना जिंकलाय, आपण देखील जिंकलाय, चांगली लढत पाहायला मिळेल. परंतु पहिला सामना जिंकल्यानंतर किती आत्मविश्वास वाढलाय आणि काय सांगाल? आत्मविश्वास तर खूप वाढलाय, पण नेक्स्ट मॅच पण जिंकणं जरूर आहे. समोरचा सामना पण एक मॅच जिंकून आलाय, आम्ही पण जिंकून आलोय. क्रिकेट खेळायचं आहे. थँक्यू सो मच. सन वॉरियर्स नाणेफेक जिंकले, गोलंदाजीचा निर्णय. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा, धन्यवाद. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. क्रिकेटमधील पुस्तकी फटका, नेत्रदीपक फटका. फलंदाज जय यांच्या बॅटमधून चौकार. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. धावांचा श्री गणेश होत असताना या चौकाराने हा चेंडू देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, एक धाव प्राप्त होईल. ज्यांनी कोयना क्रिकेट, पाटण क्रिकेट गाजवलंय, हे मात्र खेळाडू पंचांच्या भूमिकेमध्ये राज आणि त्यांच्या साथीला यशवंत हे दोन नामांकित खेळाडू आता मात्र अगदी बदली पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर जय यांनी आक्रमक पवित्रा धारण केलाय आणि आपले मनसुबे स्पष्ट केलेत. सफल होऊन हा देखील विकेट करण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय आणि या खेळाडूची उंची जर पाहिली तर अगदी आंद्रे रसेल यांची आठवण आली. आणि या शेळचा आंद्रे रसेल आहे की काय हे बघायचं आहे, कारण ज्या प्रकारे पहिला त्यांनी फटका खेळला होता तर तो टायमिंग चांगला केला आणि क्रिकेटमध्ये टायमिंग करणं खूप गरजेचं असतं. आणि कुणाल शेठ मात्र ज्या वेळेला अगदी ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये असतात तर वातावरण एकदम गौतमी पाटील सारखं असतं. चला थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा मित्रांनो, स्पर्धा आपली आहे, आपलं आयोजन आहे, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. लक्ष जरूर मोठं आहे परंतु कठीण नाहीये. लक्ष्याचा पाठलाग करायचा अर्थातच. 61 धावा एम.ए. फायटर्स. सुरुवात चांगली झाली आहे. फुललेंचा चेंडूला सन्मान दिलाय, क्षेत्ररक्षकाकडून होते चुकी आहे. एक धाव पूर्ण केल्या, दुहेरीचा प्रयत्न केलाय, दुहेरीचा प्रयत्न यश प्राप्त झालाय. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. अमोल आणि जय या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून काय धाव प्राप्त केली जात आहेत. जिथे एक धाव होती तिथे मात्र एकेरीचे रूपांतर सहजरित्या दुहेरीमध्ये केलंय आणि हे आहे क्रिकेट. चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिला, परंतु क्षेत्ररक्षणाची साथ लाभत नाहीये. आणि हा क्रिकेट एकाचा खेळ नाहीये, तुम्हाला क्षेत्ररक्षकांची साथ देखील लाभणं गरजेचं असतं, अन्यथा तुमचे मनसुबे उद्ध्वस्त होऊ शकतात. अकोट टप्प्याचा चेंडू हा देखील सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव प्राप्त होईल. टीमची धावसंख्या धावफलकावर 5 चेंडू अखेर जाऊन पोहोचले 9. जय सूर्यवंशी अगदी शेळमध्ये जास्त सूर्यवंशीय पाहायला मिळतात आणि सूर्यवंशम चित्रपटाची देखील आठवण आली. तुम्ही सोनी मॅक्स लावा, कधी तुम्हाला सूर्यवंशमच पाहायला मिळेल. फुललेचा चेंडू होता, जागा बनवून खेळायचा प्रयत्न, अपील केली आहे आणि पंचांना अपील मध्ये स्वारस्य नाहीये. निर्धाव चेंडूची होते सांगता. पहिलं षटक समाप्त होत असताना गोलंदाज रोहित यांचं. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 9. 24 चेंडू मध्ये 52 धावांची आवश्यकता. 52 रन्स टू विन इन रिमेनिंग 24 बॉल्स.
षटक क्रमांक 2 गोलंदाज हार्दिक. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 3 क्षेत्ररक्षक 30 वर्तुळाच्या बाहेर असतील. 24 चेंडूमध्ये 52 ची आवश्यकता. प्रणयचं प्रणयदार काम चालू आहे. प्रणय चालतोय करतोय कॅमेरामध्ये. प्रणय 81-82 ओम साई MTC लाईव्ह. प्रणय 81-82. कमी गतीने टाकलेला चेंडू ऑन साइडला केला. धावची संधी असेल डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र वेगळं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्व नसतं. क्रिकेटमध्ये जर आणि तरचा विचार करून चालत नाहीये. आज नयन सूर्यवंशी देखील काही सामन्यामध्ये आम्हाला कॉमेंट्री करताना पाहायला मिळतील कारण त्यांना देखील आवड आहे. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू काहीसा खाली राहिला आहे. पंचांचा इशारा वाईट +1 2 धावा. 2 अतिरिक्त धावा टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जातील. जय सूर्यवंशी यांच्यावर मात्र नजर असेल कारण या खेळाडूकडे क्षमता आहे आणि स्वतः अमोल सूर्यवंशी. कमी गतीने टाकलेला चेंडू दिशा खराब आहे. वाईट बॉल. कमी गतीने टाकलेला चेंडू आणि अवांतर चेंडू मात्र हाताळले जात आहेत आणि तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये अचूक टप्प्यावर मारा करावा लागतो. कुठेतरी नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल परंतु टप्प्यावर नियंत्रण नाहीये. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खाली राहतोय आणि यष्टीरक्षक लवेंदर मात्र चुका सातत्याने करत असताना 2 अतिरिक्त धावा टीमच्या टोटल मध्ये. अक्षय वाडकर साहेब यांचं शुभागमन झालंय. वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. टीमची धावा संख्या या 2 अतिरिक्त धावेने 15 धावा धावफलकावर. जय ऑन स्ट्राइक. अकुट टप्प्याचा चेंडू शॉर्ट पूल डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. चौकार. अवांतर चेंडू हाताळले जात आहेत. टीमची धावसंख्या धावफलकावर 19 आणि त्याचा कुठेतरी फायदा होतोय. पुढे सर जाऊन खेळायचा प्रयत्न. कमी गतीने टाकलेला चेंडू. हा चेंडू अगदी अचूक टप्प्यावर हाताळला जातोय. हे क्रिकेट आहे. तुम्हाला अशा प्रकारचे चेंडू हाताळण्याची गरज असते. गोलंदाजीमध्ये तुमच्याकडे मिश्रण हवं. कमी गतीने टाकण्याचा चेंडू तुम्हाला हाताळता यायला हवेत. हार्दिक पांड्या इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. पंचांकडे नजर असेल आणि पंच सांगतायत इट्स अ नो बॉल. बीमर स्वरूपात चेंडू. हा शिरळचा हार्दिक पांड्या परंतु कुठेतरी अडचणीत आणतोय आपल्या टीमला. अवांतर चेंडू हाताळला जातोय आणि त्याची जर्सी क्रमांक देखील 33 आहे आणि हार्दिक पांड्याची जर्सी क्रमांक देखील 33 आणि सगळे टॅटू जसेच्या तसे अंगावर आहेत. आता टॅटू पण बघावे लागतील की कोणकोणते टॅटू आहेत. आणि फ्रेडचा चेंडू असेल. चला पंच आपण जास्त वेळ घेऊ नका. आणि ज्या प्रकारे तुम्ही एखाद्या खेळाडूला फॉलो करता तसा खेळ देखील करावा लागतो कारण कधी कधी जी लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतात कधी कधी 30 लोक तुम्हाला शिव्या देखील घालतात आणि सत्य आहे. आणि क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी होतात. त्यामुळे तुम्हाला चांगले दिवस असल्यावर कधी माजू नका आणि खराब दिवस असल्यावर कधी लाजू नका. मेहनत करत राहा. फ्रेडचा चेंडू. हार्दिक पांड्या. फ्रेडचा चेंडू फुल लेनचा स्टेट डाऊन द ग्राउंड चेंडू अगदी सीमा रेषालगत फील्ड केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण. रोहित यांचा लॉंग ऑनला तैनात होते. 21 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ झालाय. फ्रेडचा चेंडू चांगला हाताळला हार्दिक यांनी आणि कुठेतरी जय यांना सुवर्ण संधी होती परंतु त्याचं सोनं करता आलं नाहीये. संधीचा फायदा उचलता यायला हवा. संधी तुम्हाला मिळते त्याचं संधीचं सोनं कसं करावं तर तिलक वर्मा सारखं करावं. कर्णधाराला त्यांनी सांगितलं की मला क्रमांक 3 वर फलंदाजी करायची. सूर्या यांनी सांगितलं कर आणि सलग 2 सामन्यात 2 100 केले. हे संधीचं सोनं करणं याला म्हणतात. ऑन साइडला चेंडू गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपल्या उजव्या बाजूला धावतोय. राहील दूरवर. अमोल सूर्यवंशी यांच्या बॅट मधून चेंडू सीमा पार. चॅम्पियन ट्रॉफी शिळ चौकार.
या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 25. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. आउटसाइड ऑफ स्टंप चेंडूला अगदी गॅप मध्ये खेळलाय आणि गॅप मध्ये खेळण्यासाठी जाणले जातात अमोल सूर्यवंशी. कमी कडे टाकलाय फुल टॉस. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर केला, प्रयत्न पडदिला पुरे. चेंडू सैल सीमा पार. क्लासिकल फलंदाज अमोल सूर्यवंशी यांच्या बॅटमधून षटकार आणि या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 31 धावा. हार्दिक यांचा महागड षटक. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न आणि चेंडूला अक्षरशः लपेटला अमोल सूर्यवंशी. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 31 धावा धावफलकावर. 61 करायचा आहे पाठलाग. 18 चेंडू मध्ये 30 ची गरज. अठरा चेंडू मध्ये 30 ची आवश्यकता. विलास आलेत षटक क्रमांक 3 साठी. 2 षटकामध्ये आक्रमण केलं टीम एमए फायटर्स. विलासचा पहिला चेंडू पडल्यानंतर अगदी कट होतोय. पंच कळवतायत इट्स अ नो बॉल आणि हा अगदी पंचांचा इशारा आलाय. म्हणजे तुम्ही पंचांची अगदी कोणत्याही प्रकारचं दुमत करू शकत नाही. यस नो चेंडू आलाय म्हणजेच काय तर क्रिकेटमध्ये ज्या ज्या वेळेला नो चेंडू येतो आपल्या बरोबर येताना फ्री हिट देखील घेऊन येतो. उघडा डोळे पहा नीट. पुढील चेंडू फ्री हिट होईल का सुपर हिट पाहायचंय. जय ऑन स्ट्राइक. फ्री हिटचा चेंडू जय ऑन साइडला खेळलाय. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. दोरीचा प्रयत्न नाही होणार. क्षेत्ररक्षण चांगलं. फेकी देखील अप्रतिम राहिले. 1 धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर 33 धावा. जय नाबाद 15. अमोल 11 धावांवर खेळत असताना सुरुवात चांगली राहिली. पुढे सरसावून बैठक मारलाय. टायमिंग झालं नाहीये. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पकडला जाईल. झेल. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज बाद. तेहतीस धावा धावफलकावर. संघाचे कर्णधार आणि स्वतः संघ मालक बाद झाल्यानंतर 3 नंबरवर आलेत गणेश. गणेश पाहिला. चेंडू विकेट केलाय. फटका फसलाय. टायमिंग झालं नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत. रोहित यांनी डीपलाय झेल आणि गोलंदाजाने मात्र सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत. 2 धक्के दिलेत विलास यांनी टीमला. एमए फायटर्स पुन्हा एकदा संकटात. धावसंख्येला कुठेतरी ब्रेक लावण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामध्ये गोलंदाज विलास सूर्यवंशी स्वतः संघ मालक आहेत आणि या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर संघ मालकांनी चांगला खेळ केलाय. म्हणजे स्वतःच्या मालकीच्या संघासाठी खेळत असताना खेळाडू म्हणून त्यांनी कामगिरी अप्रतिम केली आहे. हॅट्रिकची सुवर्ण संधी असेल. नवीन फलंदाज मंगेश. चॅम्पियन ट्रॉफी शिरोळ मधील पहिली विकेट हॅट्रिक होईल का. गोलंदाज विलास सूर्यवंशी. हॅट्रिकची सुवर्ण संधी असेल. चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत आणि विलास सूर्यवंशी यांनी चॅम्पियन ट्रॉफी शिरोळ 2024 मधील पहिल्या पर्वातील पहिली विकेट हॅट्रिक घेतले. रोहित यांनी टिपलाय झेल कोणतीही केली नाहीये चुकी. आणि क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. क्रिकेट हा
सांघिक खेळ का म्हटलं जातं याचं प्रात्यक्षिक पहा. चांगली गोलंदाजी केली आणि चांगलं क्षेत्ररक्षण आणि चॅम्पियन ट्रॉफी खेळामधील पहिली विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरतोय. VHS स्ट्रायकर संघाचे स्वतः संघ मालक आहेत विलास सूर्यवंशी. अभिनंदन, वेल बोल्ड. काय गोलंदाजी केली. ज्या प्रकारे फलंदाजी करत असताना पहिल्या डावामध्ये ठोकलेला तो एक्स्ट्रा कव्हरला षटकार आणि आता मात्र पहिली विकेट हॅट्रिक. आज मात्र गोलंदाज विलास सूर्यवंशी यांच्यासाठी मात्र आजचा दिवस आठवणीत राहील. कारण पहिली विकेट हॅट्रिक घेणं म्हणजेच काय तर चॅम्पियन ट्रॉफी ज्या ज्या वेळेला भविष्यामध्ये होईल जर पाहिलं जाईल पहिली विकेट हॅट्रिक कोणाच्या नावावर आहे तर तुम्हाला विलास सूर्यवंशी यांचं नाव घ्यावं लागेल आणि या सुवर्ण अक्षराने आपल्या नावाची नोंद करायला भाग पाडले. अभिनंदन. फुलटॉस चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न खराब. गोलंदाजी व्हाईट बॉल. अगदी 3 चेंडूवर 3 गडी बाद केल्यानंतर मात्र या चेंडू अतिरिक्त स्वरूपात हाताळलाय परंतु काय गोलंदाजी केली. सामना पूर्णपणे झुकवलाय का हे पाहायचंय. 34 धावा धावफलकावर. विकेट काढण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय. स्वतः यष्टीरक्षक वेगाने चेंडूवर आले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय आणि डायरेक्ट हिट जरूर झालाय आणि पंचांचा इशारा. फलंदाज धावबाद. वाजले धोक्याची घंटा. टीम MA फायटर्स दत्ता धावबाद. एकसष्ट धावांचा पाठलाग करण्यासाठी MA फायटर संघाने सुरुवात चांगली केली होती आणि त्यानंतर मात्र कुठेतरी भागीदारी करण्यामध्ये आलेलं अपयश आणि त्याचमुळे की काय संघ पुन्हा एकदा अडचणीत आलाय. MA फायटर्स अमोल सूर्यवंशी जसे बाद झाले स्वतः संघ मालक त्यानंतर कुठेतरी जबाबदारी घेतली नाहीये. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते. 34 धावा. जय खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर अगदी स्किड झाला. निर्धाव चेंडूचे होते. सांगता डॉट बॉल. षटकाची देखील होईल. सांगता विलास सूर्यवंशी यांचं यशस्वी षटक पूर्ण होत असताना पहिली विकेट हॅट्रिक घेणारा गोलंदाज ठरतोय विलास सूर्यवंशी आणि या आपल्या संघाला देखील पुनरागमन करून दिलंय. टीमची धावसंख्या धावफलकावर. 3 षटकाखेर 34 धावा आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी या 27 धावांची गरज. 3 धावा खर्च केल्या. 3 गडी बाद केल्या. 18 चेंडू मध्ये 30 ची आवश्यकता होती आणि पहा एका षटकामध्ये सामना फिरवला आणि 3 चेंडू मध्ये 3 धावा खर्च करत असताना 3 गडी बाद केल्या. आणि नक्कीच ओम साई MTC लाईव्ह तुम्ही इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. तुम्हाला तुमचे शॉर्ट्स क्लिप शॉर्ट्स व्हिडिओ पाहायला मिळतील कारण आता इंस्टाग्रामचा जमाना आहे. पहिला चेंडू विकेट केलाय. क्षेत्ररक्षक आहे काऊ कॉर्नरला. त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. कडक कडकडीत प्रहार. षटकार. आणि अंडर 19 चे खेळाडू आहेत साहिल आणि पहा पहिल्या चेंडूवर काय आक्रमण केलंय. मिडल स्टंप आणि लेग स्टंप वरचा चेंडू सीमारेषा बाहेर फेकून दिलाय. 40 धावा धावफलकावर. अगदी आपण ओम साई MTC बद्दल चर्चा करत होतो. पहा विलास सूर्यवंशी यांनी हॅट्रिक घेतली आणि तो व्हिडिओ देखील क्रॉप करून लगेच अपलोड केलाय. कुणाल शेड म्हात्रे नाव नाहीये. ब्रँड आहे ब्रँड. 81-82. फुललेनचा चेंडू ऑन साइडला वळवला. एकदा पूर्ण केली आहे. साहिलांना स्ट्राईक हवी आहे परंतु आपल्या सहकार्याने थांबवलंय. चांगलं कॉलिंग चांगलं क्रिकेट. 10 चेंडू मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. नयन सूर्यवंशी खजिनदार आहेत आणि त्यांचं गणित चांगलं आहे आणि आम्हाला सांगताय 10 मध्ये 20 करायचे आहेत म्हणजे सामना अजून दोलायमान अवस्थेमध्ये आहे. सामना कोण जिंकेल लेट्स सी. कमी गतीने टाकलेला चेंडू फटका फसलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक होता जरूर परंतु एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने विलास सूर्यवंशी यांनी हा झेल टिपलाय. फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो विलास सूर्यवंशी यांना तुम्ही दूर ठेवू शकत नाहीये. फलंदाज झेल बाद.
विलास सूर्यवंशी 3D खेळाडू. मुंबई क्रिकेटच्या भाषेत अशा खेळाडूंना 3D म्हटलं जातं. तुम्ही त्यांच्या हातात बॅट द्या, चेंडू द्या, काही करा, ते तुमचं नाव मात्र छाप सोडतात. काय खेळ राहिलाय विलास सूर्यवंशी. शॉटआर्म जॅक क्षेत्ररक्षक आहे. डीपला एकदा पूर्ण केली जाईल. दुहेरीचा धाव प्रयत्न नाही होणार कारण क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. टीम VHS स्ट्रायकर्स ज्या प्रकारे खेळ केलाय त्यांनी कौतुक व्हायला पाहिजे. टीमची धावसंख्या धाव फलकावर जाऊन पोहोचले. अर्थातच 42 धावा, 19 धावांची आवश्यकता. टीम MA फायटर्स प्रयत्न करावे लागतील. अद्याप एक षटक बाकी आहे. बुंद्यात टाकलेला चेंडू बॅटच्या बॉटमला लागलाय. एक धाव मात्र घोषांकित स्वरूपात प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर या सिंगलच्या मदतीने जाऊन पोहोचले. अर्थातच 43 धावा, एक चेंडूचा खेळ शेष. 7 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. आणि कठीण नाहीये, सोप्पा बनवावं लागेल. 7 चेंडू मध्ये 18ची गरज असताना बिग हिट केलाय. लॉंग ऑफ आहे तैनात होते सुकी आणि झेल सोडलाय. 2 धावा देखील प्राप्त होतील. तेरीचा प्रयत्न नाही केला जाणार. हा झेल होता की सामना होता हे येणाऱ्या षटकात कळेल. 2 धावा आल्यात 6 चेंडू मध्ये. आता विजयाचं समीकरण असेल 16 धावा. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. हा झेल नव्हता, हा सामना होता का हे 6 चेंडू मध्ये उत्तर प्राप्त होईल. परंतु जीवदान प्राप्त झाले फलंदाज साहिल यांना आणि त्याचा फायदा उचलतील का हे आपल्याला 6 चेंडू मध्ये उत्तर प्राप्त होईल. 6 मध्ये करायचे आहेत 16 धावा. सहा चेंडू मध्ये 16ची गरज. आता मात्र लढावं लागेल दोन्ही संघांना. कारण यश जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुम्हाला लढावं लागतं, मग ती परिस्थिती कशी असू द्यात. 6 चेंडू मध्ये 16 म्हणजे जास्त काय करायचं नाही नयन सर. फक्त 3 चेंडू बाहेर मारायचे आणि गोलंदाजाला फक्त 4 चेंडू चांगले टाकायचे आहेत. फलंदाजी करा, गोलंदाजी करा. क्रिकेट तुम्हाला अगदी दोन्ही बाजूला संधी देतं, परंतु त्या संधीचं सोनं करायचं का. अगदी गोलंदाज सज्ज होतील. काशिनाचा पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. अप्पर कट करण्याचा प्रयत्न. 1 धाव प्राप्त होईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये 5 मध्ये करायचे आहेत. 15 धावा. अखेरचे षटक अगदी गोलंदाज सज्ज होत असताना काशीनाथ. आवश्यकता आहे मोठ्या फटक्यांची टीमसाठी. अकुटापादा चेंडू बॅटने ऑन साइडला खेळलाय. शतरक्षक दूरवरून वेगाने आले आहेत. दोघांनी प्रयत्न जरूर केले. 2 धावा पूर्ण केल्या. तेरीचा प्रयत्न केलाय का. कॉलिंग चुकले. तेरीचा प्रयत्न जरूर केला आणि तो मात्र आलाय अंगलट. 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होईल. धावबाद. या 2 धावेने टीमची धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 48 धावा धाव फलकावर आणि अद्याप 13 धावांची आवश्यकता. चेंडूंचा खेळ शेष आहे 3 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत. स्वतःसाठी जागा बनवून खेळायचा प्रयत्न. काशीनाथ त्यांनी हा चेंडू चांगला हाताळलाय आणि एडधाव चेंडू आलाय म्हणजेच आता सामन्याचं समीकरण बदललं जाईल. 13 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 13. एकाचे 3 13 नक्कीच वाचतील. 3 चेंडू 13. 13 धावा 3 चेंडू. हाफ ट्रॅकर चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून वेगाने आले. झेलची संधी आणि झेल पकडला जाईल. या चेंडूवर मात्र कोणतीही चुकी करणार नाहीयेत विक्रम. पहिल्या षटकामध्ये अगदी त्यांनी झेल सोडला होता आणि हा झेल पहा. अगदी समोर धावत जात असताना झेल पकडलाय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. आणि विक्रम यांची जर्सी क्रमांक देखील आज आपण चर्चा करूया. 1-4-3 143 म्हणजे अगदी त्यांची चॉकलेट बॉय, शिरोळचे चॉकलेट बॉय आहेत. त्यांची गर्लफ्रेंड जर मॅच बघत असेल तर तिला देखील त्यांनी संदेश दिलाय. आणि क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा असं पाहायला मिळतं की अशी एखादी जर्सी असते, परंतु तुम्ही खेळ कसा करता हे महत्वाचं आहे. 2 चेंडू मध्ये करायच्या 13 धावा. 2 चेंडू मध्ये 13ची गरज. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. स्वीपर कव्हर आहे. 1 धाव प्राप्त केली जाईल आणि 1च धाव प्राप्त होईल.
आता सामना पूर्णपणे टीमच्या बाजूने झुकला, अर्थातच VHS स्ट्रायकर्स. खराब शॉट सिलेक्शन आणि कुठेतरी फटक्यांची निवड चुकले मी म्हणेन. सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. एक चेंडू 12ची गरज असताना कमी गतीने टाकलेला चेंडू, पंच सांगतायत व्हाईट बॉल. एक चेंडू 11ची गरज. एक चेंडू मध्ये 11 धावा झाल्या तर हा व्हिडिओ पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये व्हायरल होईल आणि क्रिकेट आहे, काही घडू शकतं. एक चेंडू मध्ये 11ची गरज असताना फक्त पराभवातील अंतर कमी करणारा हा फटका खेळला जातोय. एक धाव प्राप्त होईल. पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला साहिल यांनी आणि सामना मात्र जिंकलाय टीम VHS फायटर्स. अभिनंदन विलास सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ. वेल प्लेड टीम. अर्थातच या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच स्वतः संघ मालक आहेत विलास सूर्यवंशी साहेब. अगदी फलंदाजी करत असताना त्यांनी धावा केल्या 24 आणि पहिली विकेट हॅट्रिक जर कोणी घेतली तर त्यांचं नाव अगदी सुवर्ण अक्षरामध्ये